SHGM कॉलेज कोपरगाव. विषय इतिहास, इयत्ता 11वी. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही सन 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 11वी या वर्गामध्ये प्रवेश घेतलेला आहे. इयत्ता 11वी पासून तुम्हाला इतिहास विषय हा स्वतंत्रपणे अभ्यासायचा आहे. यावर आपल्याला इयत्ता 11वीचा अभ्यासक्रम जो माध्यमिक बोर्डाने तयार केलेला आहे तो इसवी सन पूर्व काळापासून ते मध्ययुगीन इतिहासापर्यंतची वाटचाल आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील तसेच भारतामधील मानवी, सामाजिक आणि सांस्कृतिक या सर्व वाटचालीचा इतिहास आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये पाहायचा आहे. आपण इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन माध्यमिक टप्पा ओलांडून आपण उच्च माध्यमिक या पुढील टप्प्यामध्ये प्रवेश घेतलेला आहे. मला आपणास सांगण्यास आनंद वाटतो आहे की आपण इतिहास विषय घेत असताना आपल्याला आपल्या आयुष्यामधील एक सर्वात महत्त्वाचं जे पाऊल असतं आणि ते टाकण्यासाठी आपण या इतिहास विषयाची निवड केली. यामध्ये आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून इतिहास हा विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या भावी आयुष्यामध्ये ध्येय गाठण्यासाठी सर्वात महत्त्वाची एक निश्चित दिशा आपल्याला यामधून मिळणार आहे. आपणास यावर्षी इतिहास विषयासाठी एकूण 16 प्रकरणांचा आढावा घ्यायचा आहे. त्यामध्ये प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन कालखंडापर्यंतचा इतिहास आपल्याला इयत्ता 11वीमध्ये अभ्यासायचा आहे. सुरुवातीला आपण 16 प्रकरणामधलं पहिलं जे प्रकरण आहे त्याची या ठिकाणी सुरुवात आज करणार आहोत. पहिलं जे प्रकरण आहे ते आहे आद्य शेतकरी. आद्य शेतकरी हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 6 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. हे जे 6 मुद्दे आहे त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो नद्याकाठची संस्कृती. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे शेतीची सुरुवात, कृषी उत्पादन. तिसरा मुद्दा आहे भारतातील आद्य शेतकरी. चौथा मुद्दा आहे स्थिर गाव वसाहती, संघटन आणि व्यवस्थापन. पाचवा मुद्दा आहे व्यापार आणि दळणवळण. आणि शेवटचा 6वा जो मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे तो आहे नागरीकरणाची सुरुवात. आता आपण या 6 मुद्द्यांमध्ये आजच्या तासाला आपण पहिल्या मुद्द्याचा आढावा घेणार आहोत. पहिला जो मुद्दा आहे तो आहे नद्याकाठची संस्कृती. नद्याकाठची संस्कृती आपण जर पाहिलं तर मानवाने अगदी सुरुवातीला दगडी हत्यारे तयार केली आणि हा जो मानव आहे हा मानव प्रामुख्याने त्याचं जे वास्तव्य आहे सुरुवातीचं ते नद्यांच्या काठी आपल्याला पाहायला मिळतं. आपण प्राचीन भारताचा इतिहासाचा अभ्यास यापूर्वीसुद्धा केलेला आहे आणि म्हणून पुराश्म जे युग आहे त्या पुराश्म युगामध्ये मानवाने सर्वात प्रथम दगडी हत्यारे तयार केली. आता दगडी हत्यारे जी तयार केली त्याचा जो उपयोग आहे तो प्रामुख्याने या ठिकाणी मानवाने जो केला त्यामध्ये आपल्याला मृत जे प्राणी आहे म्हणजे थोडक्यात मृत्यू झालेले जे प्राणी आहे त्यांच्या कातडीवरील मांस हे खरवडणे याच्यासाठी दगडाचा त्याने उपयोग केला. त्यानंतर त्याने हाडाच्या आतील जी बाजूस आहे
त्या आतील बाजूमध्ये काही जे मगज असतं, मगज खाण्यासाठी, म्हणजे थोडक्यात मांसच आहे, परंतु मगज खाण्यासाठी ती फोडणे, याच्यासाठी त्याने दगडाचा वापर केला. त्यानंतर फळाचे जे कवच आहे ते फोडण्यासाठी, म्हणजे अगदी कडक किंवा टणक ज्याला आपण फळं म्हणतो, जसं कवट वगैरे तुम्हाला माहीत आहे, तर अशी जी फळं आहे, ही फळं फोडण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मानवाने दगडाचा वापर केला. त्यानंतर कंदमुळे जमिनीतून उकरून काढणे, याच्यासाठी त्याला दगडाचा उपयोग सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये झाला. म्हणजे मानवाने आपण जर पाहिलं तर या पुराश्म युगामध्ये या दगडाचा वापर आज सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये जो केला, तो आपलं एकंदरीत उदरनिर्वाह करण्यासाठी. त्यानंतर याच मानवाने दगडी हत्यारे जी आहे ती घडवण्यासाठी हव्या त्या आकाराचं या ठिकाणी छिलके काढता येणे, ही मानवाच्या तंत्रज्ञानातील पहिली झेप होती. म्हणजे थोडक्यात त्याने जो दगडाला एकंदरीत आकार जो आहे, किंवा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं त्याने जे सुरुवात जी आहे ही दगड बनवण्याची किंवा दगडाचा एकंदरीत उपयोग करण्याची, ही त्याची सर्वात महत्त्वाची त्याच्या जीवनामधलीच ही पहिली झेप होती. त्यानंतरचं जे युग आहे ते आहे मध्याश्म युग. या मध्याश्म युगामध्ये मानवाने वन्य वनस्पती ज्या आहे, म्हणजे जंगलातल्या या वन्य वनस्पतीची लागवड जी आहे ती करण्यास या ठिकाणी सुरुवात केली. त्याचबरोबर या काळातील मानवाने वन्य जे प्राणी आहे, जंगलातले जे प्राणी आहे, त्यांना या ठिकाणी माणसाळवलं म्हणजे या ठिकाणी त्यांचं पालनपोषण करण्यास सुरुवात केली. आणि याच्यातून प्राण्यांचा आणि मानवाचा एक ज्याला संबंध म्हणतो आपण, तो या ठिकाणी निर्माण झाला. आणि अशा पद्धतीने या मध्याश्म युगामध्ये मानवाने या ठिकाणी वन्य प्राण्यांना माणसाळलं. त्याच्यानंतर मानवाच्या युगातील सर्वात महत्त्वाचा पुढचा जो टप्पा आहे तो आहे नवाश्म युग. आता नवाश्म युगामध्ये आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने मानवाची एकंदरीत जीवनामधला एक उत्क्रांतीचा टप्पा म्हणून ओळखला जातो. आता या युगामध्ये मानवाने मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बुद्धीच्या कौशल्याच्या जोरावर सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये जो बदल केला, त्यामध्ये शेती आणि पशुपालन या काळामध्ये मानव करू लागला. म्हणजे थोडक्यात शेतीची जी सुरुवात आहे ती नवाश्म युगामध्ये झाल्याचं आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर तो पशुपालन म्हणजे प्राण्यांचं सुद्धा या ठिकाणी पालन करू लागला. थोडक्यात शेती आणि पशुपालन यामुळे मानवाचं या नवाश्म युगामध्ये आपलं जे भटकंत जे जीवन होतं, थोडक्यात तो दिवसभर जंगलामध्ये फिरायचा आणि काही जे मिळेल ते या ठिकाणी आपला उदरनिर्वाह त्याच्यावर करायचा. परंतु आता या 2 शोधामुळे त्याला सर्वात महत्त्वाचं त्याचं जे भटकं जीवन जे आहे, हे जीवन सोडून त्याने मग हळूहळू गाव वसाहती स्थापन केल्या. म्हणजे तो एकत्र समूहाने राहू लागला. साधारणपणे हा जो कालखंड आहे हा मानवाच्या जीवनामधला इसवी सन पूर्व 12,000 ते 11,000 वर्षापूर्वीचा कालखंड आहे. आणि म्हणून या काळामध्ये मानव पद्धतशीरपणे आपण जर पाहिलं तर शेती करू लागला. आणि हे जे एकंदरीत मानवाचं एकंदरीत जो बदल आहे, या बदलाचे पुरावे हे पुरातत्व जो विभाग असतो त्या पुरातत्व विभागाने आपल्या पुराव्याच्या आधारे दिलेला आहे. थोडक्यात शेतीचं जे तंत्र आहे, हे शेतीचं तंत्र मानवाला साध्य झाल्याने जगभरामध्ये नद्याकाठच्या प्रदेशामध्ये प्राचीन नागरी संस्कृती विकसित झाली. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर बहुतेक नद्यांचा जो प्रदेश आहे, काठचा जो प्रदेश आहे, तो शेतीयोग्य असल्यामुळं या ठिकाणी मानवाने शेतीचं जे तंत्र आहे ते तंत्र या ठिकाणी विकसित केलं. आणि तो अशा पद्धतीने एकंदरीत आपण जर पाहिलं तर राहू लागला, वसाहती करू लागला. प्राचीन संस्कृतीत विकसित झालेले असे अनेक प्रदेश आहे की जे नद्याकाठी आपल्याला सांगता येईल
त्यामध्ये इजिप्त आहे, मेसोपोटेमिया आहे, त्याचप्रमाणे भारतीय उपखंड आहे आणि चीन आहे. या सर्व प्रदेशामध्ये विविध संस्कृतींचा जो उदय आहे तो उदय या ठिकाणी झाल्याचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपल्याला या प्रकरणामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग पाहायचा आहे, तो म्हणजे माहीत आहे का, तुम्हाला निश्चित आवडेल. पुढील माहिती जी आहे ती तुम्हाला निश्चित आवडेल. आता हा जो भाग आहे हा यावर्षी हा बोर्डाने आपल्याला रद्द केलेला आहे. म्हणजे थोडक्यात हा आपल्या एकंदरीत फक्त अंतर्गत मूल्यमापनासाठी भाग घ्यावा लागतो. आता याच्यामध्ये इस्रायलमधील गॅलिली समुद्राजवळ असणाऱ्या ओव्हालो या पुराश्मयुगीन काळामध्ये ठिकाणी केलेल्या उत्खननातून तेथे मानवी वस्तीचे जे पुरावे मिळाले आणि या पुराव्यामध्ये साधारणपणे तेथील जे लोक होते ते बार्ली आणि तृणधान्य तसेच फळांच्या बिया ज्या आहे त्या मोठ्या संख्येने मिळवत शेतातील उगवणाऱ्या विविध जातीच्या उत्क्रांत झालेल्या म्हणजे मुद्दाम त्यांनी लागवड केलेल्या तणबियाही सापडलेल्या आहे. यावरून मानवाचे शेती करण्याचे जे प्रयोग आहे हे प्रयोग आपल्याला जवळपास 23,000 वर्षापासून सुरू होते असे या ठिकाणी यावरून सांगता येते. त्याचबरोबर मानवाने म्हणजे थोडक्यात ही जे काही शेतीचं एकंदरीत तंत्रज्ञान जे आहे ते या ठिकाणी जे विकसित केलं त्याच्यामध्ये इस्रायलमधीलच बार इलान विद्यापीठातील जे काही शास्त्रज्ञ आहे त्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी संशोधन करून हे त्यांनी पुराव्यादाखल सांगितलेले आहे. थोडक्यात धान्य वाटण्यासाठी पाट्या वरवंट्याप्रमाणेच वापरलेले काही दगडसुद्धा या ठिकाणी उत्खननामध्ये सापडलेले आहे. असे एकंदरीत बरेचसे जे पुरावे आहे ते पुरावे या ठिकाणी इस्रायलमधील गॅलिली या समुद्राच्या एकंदरीत पासून म्हणजे थोडक्यात आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आपल्याला या प्रकरणामधला या नद्याकाठची संस्कृती जी आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या अनेक प्रदेशामध्ये ह्या ज्या संस्कृत्या उदयास आल्या त्या प्रदेशातील संस्कृत्यांचा आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यामध्ये सर्वात पहिला जो प्रदेश आहे तो आहे मेसोपोटेमिया प्रदेश. या मेसोपोटेमिया प्रदेशामध्ये टायग्रीस व युफ्रेटिस नद्यांचं जे खोरं आहे त्या खोऱ्यांमधला हा प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया. आता इराक, सिरिया, इराणच्या पश्चिमेकडील प्रदेश आणि तुर्कस्तानच्या आग्नेयेकडील प्रदेश म्हणजेच मेसोपोटेमियाचा प्रदेश आहे. थोडक्यात या इलाक्यामध्ये आपण जर पाहिलं तर मेसोपोटेमिया हे टायग्रीस आणि युफ्रेटिस नदींच्या खोऱ्याचे हे ग्रीक भाषेतील नाव आहे. आता हे ग्रीक भाषेतील जे नाव आहे आता याचा सर्वात महत्त्वाचा अर्थ म्हणजे कोणता. आता मेसोस म्हणजे मधला, तर पोटेमॉस म्हणजे नदी. दोन नद्यांच्या मधील प्रदेश म्हणजे मेसोपोटेमिया असं त्याला या ठिकाणी म्हणतात. दोन नद्या म्हणजे कोणत्या, तर टायग्रीस आणि युफ्रेटिस या दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजेच मेसोपोटेमिया. आता या दोन्ही नद्यांना आपण जर पाहिलं तर दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पूर येतो आणि दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आलेल्या पुरामुळे येथील जी जमीन आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुपीक झालेली आहे म्हणजे शेतीयोग्य झालेली आहे. आणि म्हणून या प्रदेशामध्ये मध्याश्म युगामध्ये भटकंती करणारा जो मानव आहे तो या ठिकाणी स्थिरावला म्हणजे थोडक्यात त्याने या प्रदेशामध्ये वास्तव्य केलं. इसवी सन पूर्व 1000 आपलं 10,000 वर्षापूर्वी मेसोपोटेमियातील नवाश्म युगातील जी आद्य संस्कृती आहे म्हणजे थोडक्यात नवाश्म युगामध्ये आद्य वसाहती ज्या आहेत त्या इथे निर्माण झाल्या. आता येथील जो शेतकरी होता या शेतकऱ्याने प्रामुख्याने जी पिकं घेतली त्यामध्ये गहू
आणि बार्ली ही प्रामुख्याने या ठिकाणी ती पिकं घेत असत. आता ही जी पिकं आहे, या पिकांचं उत्पादन या ठिकाणी या शेतकऱ्यांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर नद्याकाठच्या संस्कृतींमध्ये दुसरी जी नदी आहे ती आहे नाईल नदी. आता नाईल जी नदी आहे ती प्रामुख्याने इजिप्त या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इजिप्तचा जो प्रदेश आहे तो म्हणजे नाईल नदीचं खोरं आहे. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेला प्रदेश म्हणजे इजिप्त होय. इसवी सन 1798मध्ये नेपोलियन बोनापार्ट याने ज्यावेळेस इजिप्तवर स्वारी केली आणि ती स्वारी केल्यानंतर रोझेटा या गावी एक प्राचीन शिलालेख सापडला. आणि हा जो शिलालेख आहे या शिलालेखावरील बरंचसं जे लेखन आहे याच्यावरून आपल्याला बरीचशी माहिती या ठिकाणी मिळते. याच्यामध्ये अभिलेखावरील चिनी लिपीचे ग्रीक भाषेमध्ये भाषांतरही कोरलेले आहे. त्या आधारे चित्रलिपीचे वाचन करता आल्यामुळे या संस्कृतीच्या अभ्यासाला गती आलेली आहे. आता या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये इसवी सन पूर्व 6000 वर्षापूर्वी नवाश्म युगामध्ये इजिप्तमध्ये वसाहती निर्माण झाल्या आणि शेतीची सुरुवात आहे ती याच सुमारास होऊन प्रामुख्याने या शेतकऱ्यांनी सुद्धा गहू आणि बार्ली ही 2 प्रमुख पिकं जी आहे यांचं उत्पादन या ठिकाणी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर या मुद्द्यामध्ये आपल्याला सुद्धा एक महत्त्वाचा एक भाग आहे तो म्हणजे खालील माहिती तुम्हाला निश्चित आवडेल. याच्यामध्ये आपल्याला इजिप्तचं जे मूळ नाव आहे ते आहे केमेत. केमेत म्हणजे काळी भूमी असे होते. नाईल नदीच्या पुरामध्ये वाहून आणलेल्या गाळामुळे तेथील मातीचा रंग जो आहे तो काळा दिसतो. यावरून केमेत हे नाव पडले असावे. इजिप्तला व्हट का पात्ता म्हणजे ता देवाचे मंदिर असे नाव मिळाले. ग्रीक इजिप्तला इजिप्ट्स म्हणत त्यावरून इजिप्त जे नाव आहे ते या ठिकाणी या प्रदेशाला पडले. थोडक्यात इजिप्तला मिस्र या अरबी नावाने सुद्धा ओळखले जाते असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आपल्याला पुढचा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे नद्याकाठच्या संस्कृतीमध्येच आपल्याला पुढची जी नदी आहे ती म्हणजे होयांगहो. आता होयांगहो नदीचं जे खोरं आहे हे प्रामुख्याने चीन प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. चीनमधील होयांगहो नदीचं खोरे हे चिनी संस्कृतीचं उगमस्थान म्हणून ओळखलं जातं. आणि चीनमध्ये इसवी सन पूर्व 7000च्या सुमारास नवाश्म युग जे अवतरलं या सुमारास शेतीची सुरुवात झाली आणि येथील शेतकरी जो आहे या नदीच्या खोऱ्यामधला तो सुद्धा गहू, राळ आणि भात ही पिके प्रामुख्याने घेत असत. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही जी होयांगहो नदी जी आहे या नदीच्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी थोडक्यात आणखीन काही माहिती जी आहे त्या सांगता येईल. त्यामध्ये होयांगहो या चिनी नावाचे भाषांतर येलो रिव्हर ज्याला आपण पीत नदी असंही म्हणतो. नदीच्या प्रवाहाबरोबर जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो म्हणून त्या नदीला पीत नदी असं नाव पडलेलं आहे. रिव्हर म्हणजे आपल्याला आता इंग्लिशमध्ये आपण नदीला मराठीत इंग्लिश म्हणजे म्हणतो आणि या नदीचं महत्त्व जे आहे त्याला मदर या नावातून चिनी संस्कृतीची जन्मदात्री असं या ठिकाणी मानले जाते, स्पष्ट होतं. आता बऱ्याचशा ज्या नद्या आहेत ते हिमालयातून उगम पावतात. त्यामध्ये गंगा आहे, सिंधू आहे, ब्रह्मपुत्रा आहे. या नद्या भारतात वाहत येतात. तर चीनमधली होयांगहो, यांगत्से या नद्या ज्या वाहतात. आता ह्या संपूर्ण ज्या नद्या आहे सर्व ज्या नद्या आहेत त्या हे हिमालयातून वाहतात. परंतु यामध्ये चीन प्रदेशामधली ही जी होयांगहो जी नदी आहे तिचा जो प्रवाह आहे हा प्रवाह अत्यंत वेगाने आहे आणि वेगाने वाहत असल्यामुळं ह्या नदीचं पात्र जे आहे ते सतत बदलत असतं. आणि सतत बदलणारं हे जे पात्र आहे हे पात्र या ठिकाणी सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये बदलत असल्यामुळे आपण जर पाहिलं
तर तर ह्या नदीला येणारा जो महापूर आहे, हा महापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तेथील जो प्रदेश आहे त्याचा विनाश करत असतो. आणि विनाशकारी म्हणून या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं ह्या नदीचं जे आपण जर पाहिलं तर जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. आणि म्हणून या नदीला सॉरो असंही नाव आहे. सॉरो म्हणजे अश्रूंची नदी असं या ठिकाणी तिला म्हटलं जातं. आधुनिक काळामध्ये या नदीवर जागोजागी धरणे आणि बंधारे बांधून तिचा प्रवाहाचा जो वेग आहे तो कमी केला आहे. आणि म्हणून आपण यापूर्वीसुद्धा अभ्यास केलेला आहे की होयांगहो नदीला चीनची अश्रुदायिनी असं म्हटलं जातं. थोडक्यात यावरूनच आपण जर पाहिलं तर तिला वारंवार येणारे जे मोठ्या प्रमाणातले जे महापूर आहे आणि त्याच्यामुळं त्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी ही मोठी प्रमाणात होते. आणि म्हणून या नदीला सर्वात महत्त्वाचं आपण जर पाहिलं तर या चीन प्रदेशामधली ही अश्रूंची नदी म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सिंधू संस्कृती, सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे. आता हे जे खोरं आहे ते भारतीय उपखंड प्रदेशामध्ये आहे. या सिंधू आणि सरस्वती दोन्ही नद्यांचा जो प्रदेश आहे तो भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागलेला आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर पूर्वी हिंदुस्थान होता आणि ज्यावेळेस हिंदुस्थानची फाळणी झाली आणि फाळणी झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे जे दोन देश निर्माण झाले त्यामध्ये सिंधूचा बराचसा भाग हा पाकिस्तानमध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून या ठिकाणी या नद्यांच्या खोऱ्याचा जो प्रदेश आहे तो भारतीय उपखंड प्रदेशमध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठावरील हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहिंजोदडो येथील उत्खननामधून इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी प्राचीन व प्रगत नागरी संस्कृतीचा शोध लागला. आणि भारतीय उपखंडामध्ये इसवी सन पूर्व 8000च्या सुमारास नवाश्म युगामध्ये स्थिर वसाहती जी आहे त्या या ठिकाणी सुरुवात झाली. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीने या भारतीय उपखंडामध्ये सिंधू आणि सरस्वती या नद्यांचं जे खोरं आहे आणि या खोऱ्याच्या प्रदेशामध्ये अशा पद्धतीने इसवी सन पूर्व 3000च्या सुमारास नागरी संस्कृती ही नांदत होती हे सिद्ध झालं. हडप्पा संस्कृतीच्या उदयाचे भौतिक पुरावे जे आहे ते बरेचसे आपल्याला बलुचिस्तानमधील मेहरगड येथील उत्खननामधून मिळालेले आहे. आणि या पुराव्याच्या आधारे या म्हणजे थोडक्यात येथे संस्कृतींचा उदय झालेला होता हे या ठिकाणी संशोधकांनी निष्पन्न केलेलं आहे. येथील जे शेतकरी आहे ते गहू, बार्ली या पिकांचं उत्पादन घेत असत. त्याचबरोबर येथील शेतकरी गाय, बैल आणि शेळ्या, मेंढ्या या हे प्राणीसुद्धा पाळत असत. थोडक्यात गाव वसाहती ज्या होत्या या गाव वसाहती शेतकऱ्यांची येथील जी घरी होती ही घरे या ठिकाणी मातीची होती असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात आज आपण या ठिकाणी या प्रकरणामधील पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे नद्याकाठची संस्कृती. यामध्ये आपण 4 नद्यांचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये टायग्रीस आणि युफ्रेटिस, त्याचबरोबर नाईल नदी, त्याचप्रमाणे होयांगहो नदी आणि शेवटची चौथी ती म्हणजे सिंधू आणि सरस्वती ह्या ज्या नद्या आहे या नद्यांच्या प्रदेशाचा थोडक्यात सुरुवातीचा जो आद्य शेतकरी जो आहे तो या ठिकाणी या नद्याकाठच्या संस्कृतीच्या इलाक्यामध्येच आपलं वास्तव्य त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आपण पुढच्या तासाला या ठिकाणी पुढच्या मुद्द्याचा आपण विचार करणार आहोत. धन्यवाद.